घेतला आहे. चपात्या तर आता मी करून घेतल्या आणि त्यांना काय केलं, मी एक कांदा कापायला सांगितला छोटासा एकदम. आणि ना मस्त असं कांदा परतून त्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे वाटून अशी चटणी बनवून घेतली. आणि अवनीचा तर मी इथं टिफिन पण पॅक केला आणि तिला आहे ना 2 बॉटल आता छान अशा गार पाण्याच्या भरून दिल्यात मी. कारण एक बॉटल पुरत नाही तिला, कारण ऊन पण खूप जास्त आहे अजून. आणि स्कूलमध्ये पाणी आहे पण ते काही व्यवस्थित असं लागत नाही. थोडाफार वास येतो म्हणतात पेट्रोलचा. फिल्टरचंच पाणी आहे पण थोडासा प्रॉब्लेम आहे. मग आता इथे बघा, आता आवरलं आहे. अवनीचा नाश्ता वगैरे झाला आणि आता ती स्कूलला निघाली आहे. आता अवनीचे पप्पा पण चाललेत तिला सोडायला आणि जार पण सोबत घेऊन जात असतात ते पाणी आणायला. तर इकडे आहे ना पाण्याची काही सोय नाही आहे, म्हणजे बोरचं पाणी आहे आणि खूप खराब लागतं ते, काही आम्ही पित नाही तर. आणि शेतामध्ये बाजरी वाळू घातली मस्त. आणि आता सगळं म्हणजे तिचं आवरून घेतल्यानंतर आहे ना मग मी इथं निवांत देवपूजा करत असते. तर आहे ना मोगऱ्याच्या झाडाला खूप छान अशी फुलं आलेली बघू शकता तुम्ही. आणि खूप वास आता येतोय त्याचा, एकदम सुगंध दरवळत होता. आणि ते फुलं कसे असतात ना, रात्रीच थोडेसे फुलतात, कळ्या जे असतात ते उमलतात आणि ना रात्रीच खूप असा मंद सुगंध त्याचा दरवळत राहतो इकडे तिकडे. आणि आता पूजा करून घेते देवाची. धूप अगरबत्ती दिवा असं पटकन लावून घेतलं मी. आणि हा आहे तांब्या देवाचा, तर तो पण आता स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतला आहे, घासून वगैरे सगळं स्वच्छ करून एकदम. मग त्याच्यामध्ये मी पाणी भरून ठेवलं आहे आणि झाकून पण ठेवलं आहे. हळदी कुंकू वाहिलं देवाला, स्वामी समर्थांची पूजा केली मनापासून. जर एकदा सकाळी दर्शन आणि मस्त अशी पूजा जर झाली ना, दिवसभर अगदी प्रसन्न वाटतं. आणि ह्याच्यामध्ये जे फुलं ठेवलेत ना मी, त्याचा वास आहे ना खूप दरवळत राहतो घरामध्ये, किचनमध्ये. तर मग खूप छान वाटतं बरं का, फ्रेश वाटतं. आणि आता इथे आहे ना मला दोडक्याची भाजी करायची. आता शक्यतो आहे ना दोडका कुठलं म्हणजे कोणत्याही घरात जा तुम्ही, कोणाला जास्त आवडत नाही. तर मग आता मी आहे ना अशी काहीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि मोठी माणसंसुद्धा. तर आता मी थोडेसे तीळ घेतलेत आणि जरासं खोबरं कट करून घेतलं इथं, काप करून खोबऱ्याचे. आणि थोडेसे धने, त्याचबरोबर खडा मसाला घेतला आहे, तेजपत्ता त्यामध्ये, आणि काळी मिरी, विलायची एक, आणि लवंग 2, असे बरेच खड्या मसाल्यामध्ये जेवढे काही मसाले असतात ते थोडे थोडे क्वांटिटीमध्ये घेतलेत, सगळे प्रमाणात. आणि चुलीवर आहे ना कांदे, चुलीमध्ये मी भाजायला ठेवले होते, छोटे छोटे कांदे भाजून घेतलेत. आणि आता इथे लसूण घेते. आता जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढा लसूण तुम्ही वापरू शकता. मी थोडासा एक्स्ट्राच वापरत असते भाजीला, टेस्ट छान येते लसणाने. आणि छान असं इकडे मी फुंकर मारून घेत आहे. एकदम पाकळ्या पाकळ्या मी सोलत बसत नाही कधी कधी गडबडीमध्ये, तर असं हातावर चोळून असे फुंकर जर मारली तर व्यवस्थित असा वाळलेला लसूण सोलून निघतो. आणि तेच मी आता बाहेर गेली होती, कारण हवा पण खूप जास्त होती. आणि ते लसणाचं कसं असतं, अशी थोडी फुंकर मारली ना सगळ्या घरात होतं. आणि त्याचमुळे ना मी बाहेर जाऊन थोडासा नीटनेटका करून घेऊन आले ते त्या लसणाला. आणि आता सगळे पदार्थ आपल्याला जे मी भाजून घेतलेले आहेत ते सगळे आता आहे ना तव्यामध्ये टाकून आपल्याला भाजून घ्यायचे. आता इथे ना मी परत एकदा गॅस सुरू केलेला आहे. आता त्यावरती तवा ठेवला आहे आणि सगळे आता थोडासा गरम होऊ द्यायचा तवा. आणि थोडं तेल टाकून त्यामध्ये आणि खोबरं धणं वगैरे सगळं काही थोडं थोडं भाजून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून करपणार नाही. ज्या गोष्टी लवकर भाजत नाहीत त्या आधी भाजून घ्यायच्या. पण आहे ना मी सगळ्या काही आता एकत्रच डिलेट टाकून आणि थोडंफार लक्ष ठेवून मी पटकन असं भाजून घेणार आहे. नाही तर तुम्ही अगोदर एक एक करून भाजू शकता. किंवा धने एकदा, खोबरं जास्त वेळ लागतं भाजायला, ते अगोदर घ्यायचं भाजून. तर सगळे आता मी व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे. तर आता सगळ्यात लास्टला आता कांदा टाकला इथं. आणि कांदा काय एवढं जास्त वेळ लागला नाही भाजण्यासाठी. मला असं थोडंसं खोबरं कमी वाटत होतं म्हणून मी परत एकदा कट करून घेतले जरासं खोबरं. आणि घरचं आमचे नारळ असल्यामुळे सुकून त्याचं खोबरं बनवलेलं आहे. म्हणजे ओले नारळ जे असतात त्याचं फक्त नारळ फोडायचं आणि 2 तुकडे झाले की तसेच ठेवून द्यायचे. आणि आपोआप सुकल्यानंतर इझिली ते निघून येतं. आणि खूप छान होतं ते खोबरं, खराब वगैरे काही होत नाही. आणि लवकरात लवकर भाजीला वापरून ते संपून टाकायचं. तर आता इथे ना दोडकं घेतलं आहे मी, थोड्याशा शिरा त्याच्या हे करून घेतल्या सपाट. आणि छान असं कट करून घेतल्यात, त्याच्या फोडी बनवून घेतल्या तिथं.
आणि एका आता डब्यात काढून घेतले आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ इकडे. आणि आता मसाला बनवायचा आहे आपल्याला. तर सगळे काही भाजलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता हे आहे ज्युसरचं भांडं आणि माझ्याकडे ना छोटं पण मिक्सरचं भांडं आणि आणखीन एक असतं ते पण खराब झालं आहे. आणि त्यामुळे मी ह्याच्यातच मसाला आता बारीक केला आहे पाणी टाकून टाकून. आणि मसाला बारीक करून घेऊन आले. आता कढई ठेवली गॅसवरती आणि आता तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये. आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा नेहमीप्रमाणे. आणि खूप छान थोडीशी धने जर तुम्ही ॲड केले ना याच्यामध्ये तर खूप छान टेस्ट येते आणि वास मस्त येतो. त्यामुळे मी फ्रेश असे धने टाकत असते प्रत्येक काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये. तर आता इथे थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. आणि बाकीचे सगळे बेसिक मसाले, हळद, कांदा लसूण मसाला किंवा एखादा आणखी तुम्हाला जे मसाले ॲड करायचे ते तुम्ही ॲड करू शकता. आता मी माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते मी तेवढेच इथं टाकलेले आहे. तर थोडं थोडं चमचा मी सगळेच मसाले टाकत असते जेणेकरून ह्याला टेस्ट आपली भाजीला छान येते. आणि छान असं परतून घ्यायचा एकजीव. आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं त्यामध्ये. आणि आता हा भोपळा जो आहे तो मी आता याच्यामध्ये टाकणार आहे आणि व्यवस्थित असा परतून घेणार आहे. परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो. आणि जेवढी आपल्याला पातळ भाजी बनवायची आहे ती बनवायची. आता हा जो मनी प्लांट आहे तो खरं तर मी माझ्या माहेरीवरून आणला होता. म्हणजे चोरून आणावा लागतो असं म्हणतात. पुण्यामध्ये होते तेव्हा माझ्याकडे खूप जास्त छोटे छोटे प्लांट्स मी बनवले होते. कटिंग बनवल्या होत्या आणि घरामध्ये शोसाठी ठेवल्या होत्या. तर हा मनी प्लांट आता आणला आहे मी पाथर्डीवरून म्हणजे माझ्या माहेरीवरून. तर सगळ्यांना म्हणजे आवड आहे ह्या मनी प्लांटची. तर मला पण आहे ना खूप जास्त आवड आहे. आणि घरामध्ये ना ग्रीनरी खूप जास्त छान वाटते. आणि जास्त करून मला किचनमध्ये ह्या असल्या गोष्टी ठेवायला खूप जास्त आवडतात. तर मी त्याच्यामध्ये पाणी टाकत होते तर ओव्हरच झालं होतं पाणी आणि थोडंसं सांडलंसुद्धा माझ्याकडून. तर मग मी हे बघा त्या ग्लासमध्ये ठेवलेलं आणि त्याला ना आणून थोडे दिवस झालेत पण लगेचच आहे ना मुळ्या खूप जास्त फुटलेल्या आहेत. आणि आता ते इझिली रोपू शकेल आणि कुठं पण लावलं तरी मातीमध्ये जरी लावलं तरी छान असं रोपेल ते. तर आहे ना माझी साईड बाय साईड आता भाजी चालली आहे आता. आणि मनी प्लांटचं रोप पण मी एकदम स्वच्छ धुवून ठेवलं कारण आठवड्यातून 2-3 वेळा ते स्वच्छ धुवायचं जेणेकरून ते एकदम टवटवीत दिसेल. आता इथं भाजीला तर पाणी टाकलं आहे मी जेवढं पाहिजे तेवढं. आणि आता छान अशी शिजू द्यायची ती भाजी. तर बघू शकता हे मनी प्लांटला कशा काय मुळ्या फुटल्या आहेत बघा. मला तर खूप आनंद झाला आहे कारण आहे ना मी एक आणल्याबरोबर आहे ना काही मनी प्लांट आहे ना ह्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये ठेवले आणि काही आहे ना 2 कुंड्यामध्ये एक एक रोप लावून दिलं. आणि ते कटिंग होत्या त्यामुळे ना त्या काय रोपल्या नाही बरं का. आणि त्याला मूळ पण नव्हतं. डायरेक्टली कट करून आणल्या होत्या मी मुळासकट आणल्या नाही. त्याच्यामुळे ना त्याला मुळे पण फुटले नव्हते. डायरेक्ट मी कुंड्यामुळं लावल्यामुळं ते काही लागले गेले नाही. तर आता हे जे मनी प्लांट आहे मी आता पाण्यामध्ये ठेवलं होतं याला मस्त असे छान असे रोप फुटलेलं आहे. म्हणजे मुळ्या छान फुटल्यात. आता ते आपण पाण्यामध्ये जरी लावलं ना तरी पण छान राहतं आणि मातीत जरी लावलं ना तरी आता हे जे मुळ्या आहेत त्या म्हणजे नाही का रोपल्या जातात आणि छान फुटतं. तर एवढं सुंदर दिसतं ना घरामध्ये. कसं ग्रीनरी असली की पॉझिटिव्ह आपल्याला म्हणजे नाही का घरामध्ये आपण जर असं बघितलं या मनी प्लांटकडे स्वयंपाक करताना किंवा आणखी काही कामं करताना तर खूप छान वाटतं आणि बोर होत नाही शिवाय. आणि खूप छान करमतं. तर मी आता काय केलं हे मोगऱ्याचे जे फुलं होते ना ते मला म्हणजे वास त्याचा खूप जास्त आवडतो. आणि घरामध्ये ना एवढा सुगंध दरवळत होता. मोगऱ्याची फुलं मी देवापाशी ठेवले तर आणि थोडेफार मी आता याच्यात पण ठेवले आहेत. म्हटलं चला थोडासा इकडे पण सुगंध मस्त मला वारंवार घेता येईल म्हणून मग मी इकडे ठेवून दिले. एक मनी प्लांटमध्ये 2-4 फुलं ॲड केलेत आणि खूप छान आणि टवटवीत राहिले. दिवसभर पाण्यामध्ये होते ते. आणि आता भाजी तर माझी शिजत आहे तोपर्यंत माझं ह्या मनी प्लांटसोबतच चालले आता काय करावं या मनी प्लांटचं आणि कुठे ठेवावं हा विचार मी करत होते. पण आता हाय म्हणजे नाही का हा बॉक्स आहे तर त्या बॉक्समध्ये छोटे छोटे आपल्याला जे रोजचं हाताखाली सामान लागतं लवकर सापडेल असं म्हणजे साखर, चहा पावडर, मीठ, मसाले, तेल असं सगळ्या गोष्टी मी त्या एका बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत. तर भाजी बघू शकता शिजली जराशी आता. आता आहे ना चपात्या मी लाटून घेते राहिलेल्या. तर आता इथे ना
चपात्या पण लाटून झाल्या माझ्या आणि तुम्ही बघू शकता माझा टेबल आहे ना किती स्वच्छ आहे. कारण चपात्या केल्यात तरीसुद्धा एवढा स्वच्छ आणि सुंदर मी टेबल कसं काय ठेवते, तर त्याचं कारण तुम्हाला सांगते. कारण चपात्या करताना आहे ना मी एक नॅपकिन सोबत ठेवते बरं का. आणि नॅपकिनवर पोळपाट ठेवत असते, जेणेकरून आहे ना इकडे तिकडे पीठ होणार नाही. आणि जरी तसं जरी केलं आणि थोडंफार पीठ सांडतं बरं का, मी लगेचच थोडंफार जरी सांडलं किंवा पसारा झाला तर मी लगेचच क्लिअर करत असते. नाहीतर आहे ना खूप जास्त कंटाळा येतो त्या पसाऱ्याकडे बघितलं का. आणि मला तर ना लई म्हणजे असं बघायला व्यवस्थित नीटनेटकेपणा असं वाटत नाही. आणि भाकरी जरी केल्या तरी तसंच होतं, म्हणजे गॅस खूप खराब होतो आणि टेबलसुद्धा. तर मी काय करत असते, भाकरी करताना सुद्धा आहे ना पीठ मळून खालीच घेते आणि खालीच भाकरी थापत असते आणि मग नंतर वरती टाकते. त्यामुळे पण आहे ना माझा टेबल एवढा काही खराब होत नाही आणि गॅस पण एवढा खराब होत नाही. व्यवस्थित असं जेवढं पाणी पाहिजे तेवढंच मी भाकरी लावत असते. म्हणजे कसं इकडे तिकडे जास्त राडा होत नाही आणि आवरायला पण सोपं पडतं. तर चपात्या पण झाल्यात आणि चपात्या पूर्ण लाटेपर्यंत आहे ना मी ही भाजी कमी गॅसवर शिजवली. आणि एक मेन म्हणजे आपण भाजी कशा प्रकारे शिजवतो त्यावर सुद्धा टेस्ट अवलंबून असते बरं का. आपण जर एकदम मोठा गॅस केला किंवा चुलीवर सुद्धा एकदम मोठा जाळ लावला आणि भाजी शिजवली, फक्त उकळी आणली की झाली भाजी, असं करायचं नाही. तर कमी गॅसवर भाजी शिजू द्यायची एकदम मंद आचेवर. त्यामुळे ना भाजीला एकदम छान तरी सुटते. आणि हे बघू शकता तुम्ही किती छान दिसायला पण भाजी झालेली आहे. आणि दिसायला तर झालीच होती पण टेस्टलासुद्धा खूप छान दोडक्याची भाजी झाली होती. आमच्या अवनीला पण आवडत नाही दोडका, तरीसुद्धा तिने आवडीने खाल्ली. शिवने पण आमची चपाती भाजी खाल्ली आणि सगळ्यांना खूप जास्त आवडली. आमच्या सासूबाईंनी तर दिवसातून 2-3 वेळा, कारण भाजी चांगली झाली म्हणून त्यांनी 2-3 वेळा तरी म्हणजे नाही का तीच भाजी जेवल्या त्या. जेव्हा जेव्हा जेवण केलं दिवसातून 1-2, संध्याकाळी पण उरलेली भाजी त्यांनी मस्त अशी स्टोअर करून ठेवली होती व्यवस्थित अशी, खराब होणार नाही म्हणून. आणि सकाळची भाजी त्यांनी संध्याकाळच्या जेवणातसुद्धा थोडीशी खाल्लीच, पण कारण एवढी छान झाली होती ती दोडक्याची भाजी. आणि शेतातल्या कामामुळं आम्हाला पापड्या बनवायला काही टाईम भेटला नाही. आता हे नवीन बाजरीच्या पापड्याच इथं बनवायचं काम चाललं आहे, कारण पाऊस पण नाही आहे. आणि वाळू घातली आता सगळी नवीन बाजरी, थोडीशी ओली आहे त्यामुळं. आणि पापड्या पण इथं बनवायचंच काम चालू आहे आता सासूबाईंचं. माझा तर स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला आणि आता मला कपडे धुवायचे होते, पण आमचा शिव जरासं त्रास देत होता म्हणून त्याला ट्रॅक्टरवर बसवलं, थोडंसं नादी लावलं आणि लगेचच मी कपडे धुवायला घेतले आणि कपडेसुद्धा माझे धुवून झाले. आणि घरात आल्यानंतर बघतोय तर काय मांजरीचा आमच्या मस्त आराम चालला आहे, झोपली होती छान पोत्यावरती. तर शिवला आमच्या नाही का ही मांजर खूप जास्त आवडते. तो त्याला पाहिजे तसं उचलतो, पाहिजे तसं कुठं पण नेऊन ठेवतो आणि जबरदस्तीने तिला झोपवतो सुद्धा. तर हा आहे संध्याकाळचा व्ह्यू. आम्ही आलो आहे वॉकिंगला. तर आता रानातच चालायला आलो आहे जरासं आणि थोडासा फेरफटका पण मारायला आलो आहे. तर आता या वॉकिंगसोबतच संध्याकाळच्या व्ह्यूसोबतच व्हिडिओला एंड करते आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.